35 वर्ष त्या अमेरिकेच्या नाकात मारणारा आणणारा जो व्हिएतनाम देश आहे महाराज, व्हिएतनामने 35 वर्ष अमेरिकेला नाही जिंकू दिलं. आणि त्याला ज्या वेळेला विचारण्यात आलं की तुम्ही बलाढ्य अमेरिकेशी एवढी ताकद कसं काय लावून लढताय, तर तो काय म्हणतोय, माझी अस्मिता भारतातला शिवाजी आहे. कारण भारतातल्या शिवाजींनी नांगर धरणाऱ्या माणसाच्या हातात तलवार दिली आणि बलाढ्य सत्तेशी झुंज केली. आणि म्हणून तीच प्रेरणा मी या ठिकाणी माझ्या राज्यामध्ये अनुभवलेली आहे. म्हणजे देशदोषच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतलेली आहे. इंग्रजांनी शिवाजी महाराजांचं चरित्र अनुभवलं, फ्रेंचांनी शिवाजी महाराजांचं चरित्र अनुभवलं. अरे त्या अमेरिकेकडे इतिहासच नाही, 200 वर्षापूर्वीचा इतिहासच नाही. ती अमेरिका काय म्हणते आहे की आमच्या देशात जर शिवाजी महाराज जन्माला आले असते तर आम्ही आरडाओरडा केला असता. आम्हाला काल्पनिक इतिहास शिकवावा लागतो. म्हणजे इतिहास कोण घडवतंय, कोण? शिवाजी महाराज घडवतात. आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांचे पैलू काय सांगतात. आज शिवाजी महाराजांनी कुणावर तलवार चालवली हे सांगण्यापेक्षा शिवाजी महाराजांचं हेर खातं कसं सक्षम होतं, शिवाजी महाराजांचं ग्रह खातं कसं सक्षम होतं, शिवाजी महाराजांनी ढाल आणि तलवारीच्या पलीकडची लढाई कोणती लढली हे लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या पूर्वी या देशात किमान 1000 वर्ष तरी लोकांनी राजा बघितला नव्हता. लोकांना राजा दिसायचा नाही. कारण राजा आणि रंगमहाल या दोनच गोष्टी चालायच्या. राजा गोरगरिबाच्या स्त्रिया पळवून आणायचा आणि रंगमहालात व्यस्त असायचा. आणि सरकार कोण चालवायचं, तर सरकार त्या काळाचे वतनदार चालवायचे. आणि पहिल्यांदा जिजाऊने या समाजाला राजा दाखवण्याचं काम केलं. लोक म्हणायचे राजा कसा असन, राजाला किती हात असतील, राजा आमच्या सरकारचा असेल काय, राजा कोणत्या फॉर्च्युनर मध्ये जात असेल काय, लोक म्हणायचे. पण ज्या वेळेला शिवाजी हा पहिल्यांदा राजा लोकांनी बघितला त्यावेळेला लोकांना कळाला अरे माणसासारखा माणसाचा राजा आहे. आणि लोक मरायला पुढे काय येत होते त्याचं एक कारण आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याचं वैशिष्ट्य समजून घ्या. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याची मोहर उमटत असते वेळी हे मराठ्यांचं राज्य असा शब्द वापरलेला नाही. कारण मराठा हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने आहे. मराठा ही जात नाही, मराठा ही संस्कृती आहे. आणि म्हणून ज्या वेळेला या देशाचं राष्ट्रगीत म्हटलं जात आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. म्हणजे मराठा ही जात असण्यापेक्षा मराठा ही प्रवृत्ती आहे. जो त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात लढतो त्याचंच नाव मराठा आहे. आणि म्हणून एकेकाळी या भारताचं गीत जे सैनिकाचं होतं, वीर शिवाजी के बालक हम, हे गीत होतं. शिवराय त्यांना आपली प्रेरणा वाटायची. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य जसं एका जातीचं नव्हतं तसं शिवाजी महाराजांचं राज्य भोसल्यांचं असं सुद्धा नव्हतं. कारण प्रभावळीच्या सुभेदाराला छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र वाचलं पाहिजे. प्रभावळीच्या सुभेदाराला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात हे राज्य माझं नाही. बघा, एक राजा म्हणतोय हे राज्य माझं नाही, हे राज्य रयतेचं आहे. आणि म्हणून रयतेच्या भाजीच्या देठाला आणि ज्वारीच्या कणसाला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न करेल तर त्याचे हात कलम केले जातील. हे प्रभावळीच्या सुभेदाराला छत्रपती शिवाजी महाराज लिहितात. म्हणजे महाराज काय म्हणतात, मी फक्त विश्वस्त आहे, मालक नाही. बघा, 400 वर्षाखाली एक राजा म्हणतोय मी मालक नाही, मी कोण आहे, मी सेवक आहे. आणि म्हणून हे राज्य कुणाचं आहे, तुमचे. हाच आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान या देशाला समर्पित झालं.
आधीच्या दिवशी किंवा या घटनेचा पहिलं कलम काय सांगते प्रस्ताविका, भारतीय राजघटनेची प्रस्ताविका सांगते आम्ही भारताचे लोक, बघा शब्द वापरलेला आहे, आम्ही भारताचे लोक. याचा अर्थ ही राजघटना आम्ही माणसाला समर्पित केलेली आहे आणि म्हणून हिचं जतन कोण केलं पाहिजे? हिचं जतन तुम्ही केलं पाहिजे. ज्या दिवशी या देशातली लोकशाही संपुष्टात येईल त्या दिवशी संविधान काही करू शकत नाही. तुम्ही सर्व पत्रकार मित्र आहात ना? लोकशाहीचा कितवा स्तंभ? हा तुम्हाला तर माहित राहा, आम्हाला माहित नाही तर नाही कितवा स्तंभ आहे ते. छान, गुड. लोकशाहीचा आणि पत्रकार म्हणजे देशावर होणाऱ्या अन्यायाचा वेध घेणारा डोळा असतो. आणि ज्या दिवशी हा डोळा फोडून काढला जातो त्या दिवशी देश बेबंदशाहीच्या मार्गाने जात असते. आणि म्हणून पत्रकारावर त्या ठिकाणी मोठी जबाबदारी आहे. वारसा खूप मोठा आहे. महात्मा फुले पत्रकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारत आणि मुकनायक जनता यासारखी पाक्षिक वर्तपत्र चालवले होते. आणि म्हणून जिथे जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी पहिलं बंडाचं निशाण पत्रकारांनी फडकावलं पाहिजे. हे माझी मनापासून विनंती आहे.